हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे तुमचं खूप दिवसानंतर एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुमच्याशी शॉपिंग व्लॉग शेअर करणार आहे. तर जे प्लेस आहे ते काहींना माहीत असेलच, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मी तुमच्याशी वाशीमध्ये असलेल्या मिनी मार्केटची टूर तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मिनी मार्केटला जाण्यासाठी तुम्ही ट्रेनने येऊ शकता किंवा बसने येऊ शकता. तर मी आत्ता आहे वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेर. तर स्टेशनच्या अपोजिट साईडलाच बस लागलेल्या असतात. बससुद्धा जातात तिथे मिनी मार्केटपर्यंत आणि ऑटो पण असतात. तर स्टेशनपासून 10 ते 15 मिनटाच्या अंतरावरती ते मार्केट आहे. तर इथे मी ऑटोने जाणार आहे. ऑटो तसेच मीटरचे सुद्धा असतात, शेअरिंगचे सुद्धा असतात. जर तुम्ही म्हणजे एकटे असाल तर तुम्ही शेअरिंगच्या ऑटोने जाऊ शकता. पर सीट काहीतरी 20 रुपये आहे. आणि जर ग्रुपने असाल, खूप जण असाल तर तुम्ही मीटर ऑटोने जाऊ शकता, ते बरं पडतं. तसंच ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मी सांगेन की वाशी स्टेशनच्या बाजूलाच 2 मोठे मॉलसुद्धा आहेत, इनऑर्बिट मॉल आणि रघुलीला मॉल. सो तिथेही नक्की व्हिजिट करा एकदा. तर इथे शेअरिंगचे ऑटो असतात आणि इकडे मीटरचे ऑटो असतात. तिथं आम्ही मीटरच्या ऑटोने चाललो आहे. माझ्या चॅनलवरती जर कोणी नव्याने व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझे जे व्हिडिओ आहेत इथून पुढचे ते तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तर आज मी तुमच्याशी ज्या मार्केटची टूर शेअर करणार आहे तर ते नवी मुंबईतलं फेमस मार्केट आहे, मिनी मार्केट म्हणून. तर तिथे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये सगळ्या वस्तू असतात. तसंच कपड्यांसाठी ते छान मार्केट आहे. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत छान कपडे तिथे मिळतात. अगदी क्वांटिटी जास्त, क्वालिटी चांगली. तर इथे सेक्टर 9चं बस स्टॉप आहे. तर इथे ऑटोमधून मी उतरली आहे. इथं स्टार्टिंग इथूनच होते. इथे बघू शकता अपोजिट साईडला सेक्टर 15-16 आहे, जिथे मिनी मार्केट आहे. तर इथं मी क्रॉस करून जाते आहे अपोजिट साईडला. तर इथं बघू शकता हे जे समोर दिसते ना, इथे संध्याकाळच्या टायमिंगला फुल गर्दी असते. रोडवरती चालायला जागा नसते, कारण हे संध्याकाळचं मार्केट तिथं फुल होतं. इथे पूर्ण साड्यांचं वगैरे शॉप आहे. तसंच इथे लहान मुलांचे कपड्यांचं शॉप आहे. बघू शकता इथं कपडे किती छान छान आहेत लहान मुलांचे. तसंच होलसेलमध्ये इथं फुलं वगैरे मिळतात, हार वगैरे, गजरे मिळतात. संध्याकाळच्या टायमिंगला इथे चालायला जागा नसते, एवढी गर्दी असते. हे बघा, हे पहिलं शॉप आहे. तर या शॉपमध्ये कपडे छान मिळतात. अगदी वेस्टर्न वेअरचे सगळ्या टाईपचे, जीन्सपासून ते अगदी क्रॉप टॉपपर्यंतचे सगळ्या क्वालिटीचे मिळतात कपडे इथे. तसंच डेली वेअरसाठीही आपण इथून घेऊ शकतो, टी शर्ट किंवा प्लाझो सेट वगैरे. तसंच इथे रेटही लावलेत. इकडे जीन्ससुद्धा चांगल्या मिळतात, 1 पीस वगैरे. तर आतमध्ये मोठं शॉप आहे. अगदी स्टार्टिंगच इथे 100 होते. जे डेली वेअरचे टी शर्ट असतात तर ते 100 इथं सुरुवात आहे. 100 ते अगदी 1000 इथं म्हणजे प्रत्येक क्वालिटीचे कपडे मिळतात. शॉर्ट कुर्तीज वगैरे पण आहेत अवेलेबल. आणि भरपूर प्रमाणात आहेत कपडे इथे. तिथून बाहेर आल्यानंतर इथं बाजूलाच एक शॉप आहे ज्वेलरीचा. तर इतक्या सुंदर सुंदर इथं नेक पीसेस किंवा मंगळसूत्राचे डिझाईन्स. तर इथं मी जी प्राईस विचारत होती तर तिथे सुद्धा अगदी 100-150 सगळ्या गोष्टी मिळत होत्या. मेकअपचे काही प्रोडक्ट्स त्या स्टॉलवरती होते. तसंच इथं मिनी मंगळसूत्राचे छान छान डिझाईन्ससुद्धा होत्या. तर बघू शकता इथं नवीन नवीन स्टाईल जे ट्रेंड येईल तसं इथे सगळं ठेवलेलं आहे.
डिझाईन. तर 100पासून सुरुवात होती. हे सगळं 100ला मिळत होते. मंगळसूत्र, बँगल्स ही कुठल्याही घ्या 100ला. ब्रेसलेट वगैरे, तसंच इयरिंग्स 100ला. कोणतेही सगळे झुमके होते, कोणतेही घ्या 100ला. इथंही काही मेकअपचे प्रोडक्ट ठेवलेले होते. तसं इथूनच आतमध्ये हे पूर्ण मार्केट चालू होतं. राईट साईडलाच पूजेच्या वस्तू मिळतात. एकापेक्षा एक इथे शॉप आहेत. मेकअपचे, कपड्यांचे, सगळ्या गोष्टी इथे इझिली अवेलेबल आहेत सगळ्या. अगदी कमी किमतीपासून ते जास्त किमतीपर्यंत सुद्धा आहेत. आणि तर भरपूर शॉप आहे त्या मार्केटमध्ये, त्यामुळे बार्गनिंग इझिली होऊन जातं. सांगताना ते काही प्राईस सांगतील जास्त, पण बार्गनिंग करायचं इथं. अगदी कमी करून देतात ते. अगदी 10 रुपयेपासून इथे प्रोडक्ट मिळतात. सगळं इथं हेअर ॲक्सेसरीज, सगळ्या इथं वस्तू मिळतात. बघू शकता इथे. आम्ही दुपारचं गेलो होतो, त्यामुळे इथं गर्दी नव्हती. आता संध्याकाळच्या टायमिंगला चालायला जागा नसते, अगदी फुल गर्दी असते इथं. तर इथंच बाजूलाच कपड्यांचे शॉप आहे बघा. इतक्या छान छान कुर्तीज इथं होत्या. 200पासून स्टार्ट. ह्या ज्या खाली ठेवल्यात त्या 250-300ला होत्या. कपड्याची क्वालिटीसुद्धा चांगली होती. आणि इथं सगळ्या शॉपमध्ये ना जसं ट्रेंड येईल ना कपड्यांचं, तसं त्या कुर्तीज सगळ्या शॉपमध्ये वरती लावलेल्या असतात, एकापेक्षा एक अगदी. तर इथे लखनवी कुर्ती लावलेली, ती मी चेक करत होती. त्यांना विचारत होती की काय प्राईज आहे वगैरे. आणि ऑनलाईन मी बघत होती, पण त्या कुर्ती महाग दाखवत होते. पण इथं मस्त प्राईज मिळाली आहे कुर्तीची. तरी दुपारीसुद्धा बऱ्यापैकी पब्लिक होतं इथे. तर बघू शकता इथं अगदी डेली वेअर ज्या आपण घरामध्ये कुर्तीज घालतो त्या, ते अगदी ऑफिस वेअर किंवा ट्रॅडिशनल प्रत्येक पद्धतीची इथं कुर्ती आहे अवेलेबल. सिम्पलमध्ये, वर्कमध्ये, डिझायनर, छान छान अशा रिजनेबल प्राईजमध्ये इथं कुर्ती लावलेल्या होत्या. शॉर्ट कुर्तीज देखील होत्या जीन्सवरती घालायला. मस्त कलेक्शन होतं इथे. आणि इथेच जास्त गर्दी होती घ्यायला. तर ऑफिस वेअरसाठी ज्यांना कुर्तीज लागतात तर त्यांनी नक्की इथे व्हिजिट करा. तसंच इथे पर्स, तसंच अंडरगारमेंट्स, मॅक्सीज सगळ्याचे शॉप होते. अगदी होलसेल प्राईजमध्ये सुद्धा मिळतात मे बी इथे. चप्पलचे सुद्धा इथं आहेत शॉप. समर कलेक्शनसुद्धा इथं अवेलेबल होते. ऑल टाईपचे दुपट्टा, स्कार्फ्स, वन पीस, गाऊन, सगळ्या गोष्टी इथे, लेगिन्स सर्व इथे मिळतं. तसंच इथे या शॉपमध्ये पर्ससुद्धा खूप छान मिळतात. इथे मी 2-3 वेळा पर्स घेऊन गेली आहे. इथे शॉर्ट कुर्तीज इतक्या सुंदर सुंदर लावलेल्या होत्या. लहान मुलांचे कपडे इथं मस्त मिळतात आणि ते कपडे टिकतात सुद्धा, कलर वगैरे फेड होत नाही. आणि मोठ्यांपेक्षा लहान मुलांचे इथं क्यूट क्यूट कपडे लावले होते. माझ्या मुलीला सुद्धा मी इथूनच कपडे घेते. कुर्ता सेटही इथं अवेलेबल होते. अगदी 350पासून सुरुवात होती. आणि कॉटनमध्ये वगैरे विथ दुपट्टा 350. तसंच न्यूबॉर्न बेबीजसाठी सगळ्या इथं गोष्टी मिळतात. खूप मोठं मार्केट आहे, बघू शकता. अगदी पुढपर्यंत आहे. काही शॉप दुपारचे बंद असतात, पण संध्याकाळी सर्व मार्केट इथं ओपन असतं. अगदी फुल साड्या वगैरे सुद्धा मिळतात. तसंच ड्रेस मटेरियल छान छान मिळतात इथे. आणि बार्गनिंग करून याची प्राईस सुद्धा कमी करता येते. तर माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओना नक्की लाईक करत जा. तसंच शेअरही करत जा आणि कमेंटही करा की व्हिडिओ कसे आहेत. तसंच व्हिडिओचे कंटेंटही मला सजेस्ट करा.
सो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू. तसंच इथं व्हिडिओचा आणि मार्केटचाही एंड होतो.